शहा यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झालेला आहे। इंदापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देखील त्यांना देण्यात आली आहे। काय भरत शेठ शहा यांनी खरं तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भरत शेठ शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी उमेदवार होतो आणि त्याची वेळेस भरत शेठ शहांनी मला सहकार्य केलेले, त्यामुळे खरा प्रवेश त्यांचा विधानसभेच्या टायमाला झालेला आहे। एक आज आपलं एक औचित्य म्हणून आपण त्यांचा आज फक्त प्रवेश घेतलेला आहे। त्यामुळे भरत शेठ आणि त्यांची जी टीम आहे त्या सर्वच टीमने विधानसभेच्या टायमाला आपल्या सर्वांना मला सहकार्य केलेले आहे। तर निश्चित प्रकारे आज त्यांचं पक्षामध्ये आम्ही सगळेजण स्वागत करतो आणि निश्चित प्रकारे उद्याच्या भविष्य काळामध्ये त्यांच्या माध्यमातून या शहराचा विकास, हे शहर हा शहराचा चेहरामोहरा कसा बदलेल यासाठी एक तालुक्याचा आमदार या नात्यानं आणि राज्याचे आपले जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्यानं अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून या शहरासाठी जेवढं काय चांगलं करता येईल, हे शहराचा चेहरामोहरा बारामतीसह कसा करता येईल यासाठी भविष्यामध्ये आमचा प्रयत्न राहणार आहे। पक्षाला मी नको होतो म्हणून दत्तात्रय भरणे यांनी तुम्ही पक्षातून बाहेर पडावं यासाठी प्रयत्न केला असा आरोप जिल्हाधिकारी। मी कुणावर कुठल्याही आरोपाला उत्तर देणार नाही। मी फक्त तुम्हाला एवढंच सांगतो, आता आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत ते भरत शेठ शहा आहेत आणि भरत शेठ शहा आणि जे 20 उमेदवार असतील, माझ्या नागरिकांना एकच आव्हान त्यांना मी करणार आहे की माझ्या या नगराध्यक्ष आणि 20 जे माझे नगरसेवक जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उभा राहिलेत त्यांचं चिन्ह घड्याळ आहे, चिन्ह घड्याळ आहे। या घड्याळाला आपण जसं विधानसभेला आपण सर्वांनी मला मतदान केलं त्याप्रमाणे या सर्वांनी घड्याळाला मतदान करावं ही मी त्या सर्व नागरिकांना विनंती करणार आहे। मी कुणावरतीही टीका टिप्पणी करणार नाही। मी विकासाला मत मागणार आहे आणि भविष्यामध्ये विकास कोण करू शकतं आणि कोण नाही होऊ शकतं त्या इंदापूरची जनता ही खूप हुशार आहे। तर निश्चित प्रकारे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना ही जनता विजयी करेल आणि निश्चित विजयी केल्यानंतर इंदापूर शहराचा चेहरामोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही ही ग्वाही खात्री मी आपल्या माध्यमातून माझ्या इंदापूरच्या माझ्या सर्व नागरिकांना मी हात जोडून विनंती करतो। मामा गायकवाड म्हणाले की जे शहा कुटुंब आहे ना आमचं त्यांचं काही वैर नाही, परंतु दत्तात्रय भरणे यांच्या कार्यपद्धतीमुळे मी उद्या राजीनामा देणार आहे। मला काहीच माहित नाही बाबतीमध्ये त्यांच्या टीकेला मी मी कोणावरती टीका टिप्पणी करणार नाही। टीका टिप्पणी अख्खा मला इंदापूर तालुका ओळखतो, मी कोणावरती टीका टिप्पणी अजिबात करत नाही। मी उत्तर हे विकासाने देतो, मी लोकांमध्ये असतो। आज सकाळपासून आता तुमच्या समोर उभा आलेलो आहे, मी सकाळपासून मी गाडीतच होतो, गाडीतच जेवण केलंय। मी लोकांच्या सुखदुःखामध्ये लोकांच्या आनंदाच्या क्षणामध्ये मी असतो। मी फक्त निवडणुकीपुरतं लोकांसमोर जात नाही, निवडणुकीसमोर फक्त युत्या करत नाही, निवडणुकीपुरतं काय गोष्टी करत नाही, मी करतो कायमस्वरूपी करतो। उद्या निवडणूक जरी मी आमदार निवडून झाल्यानंतर उद्या निवडणूक आहे त्याप्रमाणे मी माझं काम करत असतो। असंही म्हणतायत की जर राष्ट्रवादी काँग्रेस फुटली होती तेव्हा मी जर शरद पवार गटासोबत गेलो असतो तर आज दत्तात्रय भरणे आमदार दिसले नसते। आता कोण जनता इंदापूरची खूप हुशार आहे, कोण टीका करतं मला कोणावरती टीकाच करायची नाही। इंदापूरचं मला जे उत्तर द्यायचं ते विकासाला उत्तर द्यायचं। विकास मला इंदापूर तालुक्याचा आम्हाला सगळ्यांना मी एकटा करू शकणार नाही, आम्हा सगळ्या टीमला विकास करायचा आहे, मग त्यामध्ये सगळ्यांचंच आपल्याला योगदान लाभणार आहे। त्यामुळे मला त्या बाबतीमध्ये कोणावरती टीका टिप्पणी न करता या शहराच्या विकासासाठी मला हे काम करायचं आहे। कोण काय म्हणलंय, कोण कोणाचा व्यक्तिदोष होता, कोण कोणाला कोणाचा राग होता, कोण कोणाला नको म्हणत होतं हे तुम्हा पत्रकारांना सांगायची गरज नाही आहे। त्यामुळे बंधूंनो मला फक्त विकासासाठी माझ्या इंदापूरच्या नागरिकांनी भरत शेठ शहा आणि त्यांच्या टीम त्यांचे जे नगरसेवक आहेत या ला मतदान करावं ही आपल्या माध्यमातून माझ्या शहरातल्या मी विनंती करतो। अतिवृष्टी भागात जी मदत होती ती अजून देखील मिळाली नाही। अगदी मे महिन्यात आज काही शेतकरी त्यापासून अलिप्त आहेत, परंतु राज्य सरकारने एक नवीन निर्णय घेतलाय की माती आणि मुरुम आहे ते सरकारला जे खरडलेल्या जमिनीवरती मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। काय सांगतो? 100% शासनाने शेवटी या अडचणीच्या काळामध्ये जी शेतकरी परिस्थिती या काळामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभा राहणं हे सरकारचं काम आहे आणि शासनाने त्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 32,000 कोटी रुपयाची मदत माझ्या शेतकऱ्यांना जाहीर केलेली आहे। साधारण त्यातले 20,000 कोटी रुपयाचे GR आतापर्यंत निघालेले आहेत। जसं जसं पंचनामे किंवा जे अपुरं काय काम राहिलेले आहेत, जसजशी माहिती सरकारकडे येते तो अहवाल येतोय त्याप्रमाणे राज्य सरकार मदत करते आणि आजच्या काळामध्ये निश्चित प्रकारे खरंच शेतकरी अडचणीत आहे, शेतकऱ्याला मदत केली पाहिजे, शेतकऱ्याला सहकार्य केलं पाहिजे। आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या शेतकऱ्यांची खूप दिवसाची मागणी होती की कर्जमाफी, शेतीच्या शेतकऱ्यांची कर्जमाफीची, आणि आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये निवडणुकीला ज्यावेळेस विधानसभेला वर्षापूर्वी आम्ही त्यांच्या समोर गेलो होतो, आम्ही शेतकऱ्यांना आश्वासित केलं होतं की आम्ही तुमची कर्जमाफी करू। त्याप्रमाणे
शासनाने एक कमिटी केलेली आहे परदेशी साहेबांच्या नेतृत्वाखाली. त्या कमिटीचा रिपोर्ट साधारणतः एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपल्याला प्राप्त होईल आणि 30 जून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शेतकऱ्यांचं 30 जून हे कर्ज ह्याचं वसुलीचं हे असतं. त्यावेळेस संपूर्ण जे शेतकऱ्यांना जे शासनाच्या वतीने जो निर्णय घेईल शेतकऱ्यांची कर्जमाफी ही 30 जूनच्या अगोदर राज्य सरकारच्या वतीनं केली जाईल. नगरपालिका निवडणुकीत काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येताना दिसत आहेत. काय उद्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची युती दिसणार आहे इंदापूर एकीकरण? आता या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आमचे अध्यक्ष अजितदादा पवारसाहेब, तटकरे साहेब, प्रफुल्लभाई पटेल या बाबतीमध्ये उत्तर देतील. आम्ही खूप छोटासा कार्यकर्ता आहे. मामा शेवटचा प्रश्न. मामा राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस ही सत्तेमध्ये आहे, तर इंदापूरमधील भाजप सोबत आपला संपर्क झालेला आहे का? म्हणजे इंदापूरमध्ये कसं आहे, आपण युतीमध्ये राहणार आहात का? कारण नाही, या बाबतीमध्ये शेवटी प्रत्येक स्थानिकाचा निर्णय तो घ्यायचा असतो. मला माहित नाही, माझ्यासंग कोणी कॉन्टॅक्ट केला नाही. कदाचित कोकाटे साहेबांना, हनुमंतराव कोकाटेंकडे केलं असलं तर मला काय माहित नाही. तीन नेते तुमच्या विरोधामध्ये आव्हान देत आहेत, कसं आव्हान असणार आहे तुमच्या? माझ्यासमोर कुठलंच आव्हान नसतं. यापूर्वी पण अनेक नेते माझ्या विरोधात होते, अनेक हे होते. त्यामुळे मला काय त्याचं कुणाचं आव्हान वाटत नाही. मी आव्हानात नाही, मी विकासाला घेऊन पुढे जाणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला कोण कोणावरती काय म्हणलं, कोणाचं आव्हान, कोण नेते एकत्र झालं, कोणी काय टीका केली, याला मी फारसं त्याच्यावरती लक्ष न देता मी फक्त उत्तर देत, परंतु पक्षाला सुद्धा मी बोलतो अशा प्रकारची टीका झाली. मी कुणाला त्या बाबतीमध्ये पक्षाचे अध्यक्ष, आमचे प्रवक्ते हे उत्तर देतील, ह्याला पण मी उत्तर देणार नाही. पैशावाल्यांना तिकीट दिलं म्हणून असा देखील आरोप. आता पैशावाल्यांनी तुम्हाला आता एवढं माहिती आहे, पैशावाल्यांनी त्यांनी सांगितलं कुठं, त्यांनी शहासाहेबांनी सांगितलं पैसा त्यांच्याकडे खूप पिढ्या पैसा आलेला आहे. त्यामुळे हे असतं कुठं म्हणतात की माझा बोलण्याचा उद्देश तसा नव्हता. कोणाचा ठीक आहे, कोणाचा विषय मला माहीत नाही. शहासाहेब गर्भश्रीमंत आहेत, पण याचा अर्थ ते काय मगाशी त्यांनी उदाहरण भाषणामध्ये त्यांचं तुम्ही सांगितलं शहराचा बघा तुम्ही, त्यांना शहराच्या लोकांनी, शहरांनी जर त्यांना संधी दिली नगराध्यक्ष पदाची, निश्चित प्रकारे या शहराचा ते चेहरामोहरा बदलतील. मामा, तुमच्या 3 टर्मला इंदापूर शहराने किंवा इंदापूर वासियांनी तुम्हाला साथ दिलेली आहे. तुमच्या 3 टर्म झालेत. आता राजकीय खूप मोठे उलटापालट झाले. यावेळेच्या या राजकीय समीकरणामध्ये इंदापूर शहर तुम्हाला साथ दिल वाटतं? किती वेळ इंदापूर शहर साथ दिल, पहिल्यापासून साथ दिलेली. तुम्ही 3 टर्म नाही 4 टर्म म्हणा, 2009ला पण मला साथ दिली, 2009ला पण मी इंदापूर शहरामध्ये पुढेच आहे आणि भविष्यामध्ये पुढेच राहणार. काळजी करू नका. चला.